की दुबईला काम कसं मिळतं, कुठं जावं लागेल, कुठल्या ऑफिसला जावं लागेल, कोणाला भेटावं लागेल, दुबईला येण्यासाठी काय लागेल, पैसे किती लागतात, काम कसं मिळतं, लोक फसवतात का, काही लोक म्हणतात की कामाला म्हणून नेतात उंट सांभाळायला ठेवतात, काही लोक सांगतात तो फलाना तुम्ही सिनेमा बघितलाय का, तर सिनेमामध्ये काही दुर्दशा दाखवली, असं काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते मला माहिती आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगतो, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। माझं काम आहे तुम्हाला सांगणं, जर तुम्हाला माझं पटत असेल तर ऐका, नसेल पटत तर मग जाऊ द्या। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम। भावना व्हिडिओ पूर्ण बघा, जर आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राइब नक्की करा। दुबईवरनं व्हिडिओ बनवतोय, 8 वर्ष दुबईमध्ये झालेत काम करता करता, शिक्षण नाही आहे मला, अनपढ माणूस आहे, 8 वर्षापासून दुबईमध्ये काम करतोय, चांगल्या पोस्टवरती काम करतोय आणि प्रयत्न मी हाच करतोय। भरपूर असे काय आपले युवा मुलं आहेत की जे लोक ITI डिप्लोमा करतात, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, AC टेक्निशियन, भरपूर काही कामामध्ये, काही स्टाफ लेवलचे पण काम आहेत, काही इंजिनिअरिंग करतात, कोणी मेकॅनिकल, कोणी फिटर, असे ITI डिप्लोमा करतात। ITI डिप्लोमा तुम्ही तिकडे करताय ना, मग माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, दुबईला येऊन काम करा, नवीन थोडी कम पगार मिळेल, परंतु तुमचं भविष्य सुधारेल, माझं सुधारलं ना तुमचं पण सुधारणार। तर भावांनो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्रामध्ये आपलं भाग्य आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला। महाराष्ट्रामध्ये कन्सल्टन्सी ऑफिस एवढे मोठे आहेत ना, एवढे 828 प्लस ऑफिस महाराष्ट्रामध्ये आहेत, कन्सल्टन्सी ऑफिस। तुम्हाला कुठे जायचं आहे, युरोपला जायचं आहे, गल्फमध्ये जायचं आहे, दुबई, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवैत, कुठे जायचं आहे तुम्हाला, जर जायचं असेल ना तर ऑफिसच्या थ्रू जावं लागतं, एजंटच्या थ्रू जायला नाही पाहिजे। मी पहिल्यापासूनच सांगतोय। काही लोक सांगतात भाऊ तुम्ही जे ऑफिस आम्हाला सांगितले ना, तर ते लोक काय सांगतात की आम्हाला गल्फ एक्सपिरियन्स पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्हाला काम मिळत नाही आहे। असं नाही आहे, माझ्या कंपनीमध्ये मी सांगतोय ना, नवीन साईट मिळालेली आहे, कमसे कम 30-40 माणसं आलेत, सगळे नवीनच माणसं आहेत, सगळे नवीनच पोरं कामाला आलेत। असं काही नाही आहे की तुम्हाला नवीन माणसाला काम मिळत नाही आहे, असं काही नाही आहे, सगळ्यांना काम मिळतं। तर चला मग आता मी तुम्हाला काही ऑफिस सांगतोय, कन्सल्टन्सी ऑफिस, त्याला तुम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे का, गुगलवरती सर्च करा, नाव टाका, नाही तर म्हणा तरी असं नुसतं बोललं ना तो तुम्हाला ऑफिस मिळेल, ऑफिसचा ॲड्रेस मिळेल, मग नंबर वगैरे घेऊन फोन करू नका, ऑफिसमध्ये जावा। दुबईला गल्फच्या देशामध्ये येण्यासाठी कन्सल्टन्सी ऑफिसची फी असते 25 ते 30 हजार, चांगली कंपनी असली तर 40 हजार रुपये, आणि जर त्याच्याहून जरी चांगली असली तर समजा 50 हजार रुपये, लास्ट 50 हजार रुपये तुम्हाला लागतात बाहेरच्या देशात कामाला येण्यासाठी। त्याच्यामध्ये तुम्हाला तिकीट तुमच्या पैशानं काढायचं आहे का, विजा तुम्हाला तुमच्या पैशानं घ्यायचा आहे का, नाही तुमच्या पैशानं काही घ्यायचं नाही। एक अमाऊंट तुम्हाला सांगितलेली असते कन्सल्टन्सी ऑफिसने की आम्ही 25 हजार घेऊ सर्व्हिस चार्ज, किंवा 30 हजार घेऊ, किंवा 40 हजार घेऊ, त्याच्यामध्येच तुम्हाला तिकीट, विजा वगैरे सगळं तुम्हाला मिळतं। आणि तुमच्याकडे पेपर काय पाहिजे, मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला लागतात, पासपोर्ट। सगळ्यात अगोदर पासपोर्ट हवं। जर तुम्हाला ड्रायव्हिंग कामासाठी जायचं असेल तर तुम्हाला ह्या देशाचं लायसन्स हवं, भारताचं लायसन्स बाहेरच्या देशात चालत नाही, भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं। त्याच्यामध्ये तुमच्याकडे ITI असेल, डिप्लोमा असेल, काही कोर्स केला असेल, काही इंजिनिअरिंग केली असेल, काही केलं असेल तुम्ही, त्यांचे सर्टिफिकेट पाहिजे। याच्या अगोदर पण सांगितलं होतं, सर्टिफिकेट असिस्टंट करून घ्यायला पाहिजे। हे पेपर घेऊन जायचं ऑफिसमध्ये, कुठल्या ऑफिसमध्ये, आता पूर्ण ऑफिसचं नाव सांगितलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल आणि तेवढा तुमच्याकडे वेळ असणार आहे। तर मी तुम्हाला 5 ऑफिस सांगतो, मुंबईमध्येच ऑफिस आहेत। सगळ्यात अगोदरचं मी ऑफिस सांगत असतो की मी ज्या ऑफिसमधनं आलो आहे ना, त्या ऑफिसचं नाव आहे साऊंड लाईन ऑफिस, मुंबईमध्ये आहे, कोलंबामध्ये, गेट ऑफ इंडियाच्या आजूबाजूलाच ते ऑफिस आहे। दुसरं येतं एक्समॅक्स ऑफिस, हे सांताक्रूज रेल्वे स्टेशनला उतरलं ना, स्टेशनच्या बाजूलाच हे ऑफिस आहे, सांताक्रूज। महालक्ष्मी ऑफिस, मला वाटतं हे बोरेवलीमध्ये कुठेतरी ऑफिस आहे, महालक्ष्मी। याच्यानंतर येतं एशिया पॉवर पण मुंबईमध्येच ऑफिस आहे, एशिया पॉवर। तिसरं येतं अंबे गल्फ म्हणून, हे जे आहे ना, हे कन्सल्टन्सी ऑफिसचे नाव आहेत। तुम्ही जरी गुगलला जरी सर्च जरी केलं ना, मुंबई कन्सल्टन्सी ऑफिस, भरपूर ऑफिस येतील। ITL ऑफिस आहेत, जी घीवाला आहे, M घीवाला आहे, सुगल इंटरनॅशनल ऑफिस आहे, HR इंटरनॅशनल आहे, भरपूर ऑफिस आहेत असे। तर तुम्हाला कसं ना, एका ऑफिसमध्ये जर तुम्ही गेलात ना, आणि जर तुम्ही त्याच्या मार्ग समजा तुम्ही जर सर्च करत जर राहिलात ना, तर तुम्हाला भरपूर ऑफिस मिळतील। तर असे काही ऑफिस असतात की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रजिस्टर ऑफिस असतात, त्याच्यामधूनच तुम्हाला काम मिळतं बाहेरच्या देशामध्ये। की आम्हाला हे काम येतं, ह्या कामासाठी वॅकन्सी आहे का,
ते लोक म्हणले जर तुम्हाला गल्फ एक्सपिरियन्स आहे का, गल्फचा एक्सपिरियन्स पाहिजे, जर नसला तर तुम्ही त्यांना जरा पैसे जरा 10-5 हजार रुपये जास्त देण्याचा प्रयत्न करा. जर जास्त पैसे दिले तर होऊ शकतं तुमचं काम होईल. आणि जे आपण देतो ना 30-40 हजार रुपये जे काही कन्सल्टन्सी ऑफिसचे चार्ज असतात ना, ते काय एक महिन्यात 2 महिन्यामध्ये तुमचे पैसे निघतात. हाच मार्ग आहे बघा तुम्हाला येण्यासाठी इकडे. तुम्हाला असं तुम्ही सांगू नका की आमका नातेवाईक आहे, तो ह्या देशात आहे, तो आम्हाला बोलत होता, आम्हाला ह्या कंपनीमध्ये काम मिळालं, आम्हाला ह्यो काम लावणार आहे. एका माणसानं आम्हाला 2 लाख मागितले, एका माणसानं 3 लाख मागितले. एवढे पैसे लागत नाही आहे. लास्ट 50,000 रुपये लागतात, फक्त 50,000 रुपये. आपल्या चॅनलला व्हिजिट करा, भरपूर व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आणि माझा जर हा मुद्दा आणि जर माझं तुम्हाला हे काम जर आवडत असेल ना, तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.